महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की ज्यांना आता देवाभाऊ म्हणून म्हटलं जातं, त्यांनी कारवाई करताना खरातांच्या संदर्भातली कारवाई करत असताना त्यांनी फक्त एका महिलेवरती कारवाई केली, परंतु खरातांच्या व्हिडिओमध्ये बुवा सुद्धा आहेत। तेव्हा या बुवांवरती कारवाई कधी होणार याची असणारी चर्चा जोरदार सुरुवात झालेली आहे आणि त्यांनी तारीख सांगावी की ह्या तारखेच्या आतमध्ये त्या सगळ्यांवरती कारवाई होईल, अन्यथा चुकीचा मेसेज जाण्याची असणारी शक्यता आहे। जी ओबीसीच्या नेत्यांमधली असणारी जी चर्चा आहे की ओबीसीलाच टार्गेट केल्या जात आहे आणि इतरांना माफ केल्या जाते अशीच असणारी परिस्थिती आहे। आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा धरतो की ते न्याय भूमिका घेतील आणि जे जे खरातांशी संबंधित आहेत त्या सगळ्यांवरती कारवाई होईल असं मी त्या ठिकाणी मानतो। अमेरिकेच्या काँग्रेसने एक चांगला पायंडा घातला असं मी त्या ठिकाणी म्हणेन की एस्टीन फाईल्स मधल्या काही कुटुंबांना त्रास होणाऱ्या रील्स आहेत, व्हिडिओ आहेत, फोटोग्राफी आहेत, याची पर्वा न करता समाजामध्ये आम्ही समाजसेवा करतो म्हणून असं भूषवतात, पण प्रत्यक्षात ते डाकू आहेत, समाजविरोधक आहेत। अशांचा चेहरा हा सामान्य लोकांपर्यंत आला पाहिजे म्हणून त्यांनी ते सगळं पब्लिसाइज केलं अशी असणारी परिस्थिती आहे। तेव्हा आम्ही सुद्धा असणारा मागणी ही करतो आहोत की अमेरिकेच्या काँग्रेसला नाहीतरी आपण बाप म्हणून मानलेला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायलला बाप म्हणून मानलेला आहे, पण जो काही करारनामा झालेला आहे, ट्रेड एग्रीमेंट झालेला आहे, त्या ट्रेड एग्रीमेंटमध्ये आपण असं म्हटलेलं आहे की अमेरिकन इंटरेस्ट हा इंडियन इंटरेस्ट राहणार आहे। तेव्हा अमेरिकन इंटरेस्ट असा आहे की जे कोणी बदमाश आहेत त्यांचे चेहरे लोकांसमोर आणायचे, त्याच्यामुळे तेच प्रिन्सिपल मान्य करत देवेंद्र फडणवीस यांनी खरातांची जी फाईल्स आहेत, ज्या सोशल मीडियावरती ज्ञान त्या तऱ्हेनं येतात आहेत, याच्यापेक्षा अधिकृतरित्याने गव्हर्नमेंटकडून आल्या तर अधिक आम्ही त्या ठिकाणी उचित त्या ठिकाणी मानतो। जे कुटुंब अडकलेलं आहे त्या कुटुंबांना ह्याचा त्रास होईल, त्यांची बदनामी होईल, हे जरी आपण धरलं तरी हे जे भोंदू बाबांच्या नादी लागण्याचा जो कारभार आहे तो समाज व्यवस्थेतून थांबला पाहिजे, बंद झाला पाहिजे। या दृष्टीने निर्णय कठीण आहे हे मान्य आहे, पण हा निर्णय घेतलाच गेला पाहिजे की त्या सगळ्या व्हिडिओज, रील्स जे काही आहे खरातांच्या संदर्भातलं ते पब्लिक डोमेनमध्ये येईल असं सरकारने निर्णय घ्यावा अशी आमची असणारी चर्चा झाली।
आता आपण ह्या ओबीसीच्या नेत्यांना विचारू शकता त्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात.